नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं एकदा मनापासून स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल अथर्व असोसिएट रिअल इस्टेटमध्ये. रिसेंटली जो एक व्हिडिओ अपलोड केला होता फार्म हाऊस रिलेटेड, राईट, त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला. बट खूप सारे कॉल्स येत आहेत, सो प्रत्येकाला ते आन्सर करणं तितकं पॉसिबल होत नाहीये मला. सो म्हणून मी ठरवलं की एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मला खूप सारे कमेंट्स आले होते, त्याच्यामध्ये पण बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स होते. तर म्हटलं की ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, राईट. सगळ्यात पहिले जर आपल्या प्रॉपर्टीच्या लोकेशन विषयी सांगायचं झालं, राईट, सो पालघर आज तुम्हालाही माहिती आहे की डिस्ट्रिक्ट आहे आणि इथे येणार म्हणजे खूप सारी डेव्हलपमेंट चालू आहे. सो आपली जी प्रॉपर्टी आहे, राईट, हे पालघर स्टेशन पासून एक हार्डली 40 मिनिटाच्या अंतरावरती प्रॉपर्टी आहे. आणि जो केळवा रोड रेल्वे स्टेशन आहे तिथून एक 7 ते 8 मिनिटं आणि सफाळा रेल्वे स्टेशन पासून एक 10 ते 12 मिनिटाच्या अंतरावरती प्रॉपर्टी आहे. म्हणजे लोकेशन वाईज हे तुम्हाला एकदम सेंटर आहे. आणि जे आता नवीन रेल्वे स्टेशन येणार आहे सफाळा आणि केळव्याच्या सेंटरला, तिथूनही ही प्रॉपर्टी खूप जवळ आहे. म्हणजे लोकेशन प्रॉपर्टीचं खूप छान आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग की जी आपली प्रॉपर्टी आहे, राईट, ही एकदम वेल डेव्हलप आहे. तिथे काहीच तुम्हाला करायची गरज नाही, फक्त यायचं आणि राहायचंय. खूप छान पद्धतीने डेव्हलप केलेली ही आपली प्रॉपर्टी आहे. बरेच जण म्हणतात बाबा प्राइस बद्दल काय. मी प्राइस ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहे. बट तरी पण मी तुम्हाला प्राइजेस बद्दल व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगणार याची प्राइस किती आहे काय ते. बट त्याच्या आधी मी काही क्वेश्चन्स घेतो, राईट. क्वेश्चन बघा, प्रॉपर्टी एकदम क्लिअर कट आहे. ज्यांची ही जागा आहे ते खुद्द ऍडव्होकेट आहे. त्याच्यामुळे लिगलिटीचा काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर कट टायटल आहे. रोड कनेक्टिव्हिटी तिथे चांगली आहे आणि एकदम शेत जमीन आहे. तुम्हाला कसं ना, इन केस कोणाला शेती जरी करायची झाली तरी त्याच्यासाठी ते खूप बेस्ट आहे, राईट. म्हणजे मध्ये जी जागा तुम्ही पाहिली असेल तर तिथेही तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता. आणि आपली जी जागा आहे ना ही निसर्गाला कनेक्टेड आहे. म्हणजे आपल्या जागेच्या बॅक साईडला एकदम डोंगर आहे. पावसाळ्यामध्ये खूप छान असे धबधबे तुम्हाला तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणजे ज्या व्यक्तीला नेचरच्या सोबत राहायचं आहे तर त्याच्यासाठी हे फार्म हाऊस एकदम मस्त आहे. वेल डेव्हलप आहे. तुम्हाला काही चेंजेस करायचे ते तुम्ही नंतरही करू शकता. बट जेन्युनली सांगायचं झालं तर ती जागा खूप सुंदर आहे. म्हणजे अशी जागा मिळणं पण हे खूप नशिबाचं काम. म्हणजे एक नशिबान व्यक्तीला इतकी चांगली ही जागा मिळेल, इतकी सुंदर ती जागा आहे, जी पर्सनली मला ती जागा खूप आवडलेली आहे, राईट. आणि बरेच जणांनी क्वेश्चन केलं बाबा ते का विकत आहेत, हे काय रिझन काय. बघा, प्रत्येकाला पैशाची कुठे ना कुठे गरज असते, राईट. जे ओनर आहेत त्यांनी कुठेतरी प्रॉपर्टी घेतलेली आहे, राईट, त्यांनाही तिथे फंड द्यायचे. त्याच्यामुळे ते प्रॉपर्टी सेल करत आहे. प्रॉपर्टीचं जे टायटल आहे हे एकदम क्लिअर कट आहे, काही असं प्रॉब्लेम नाहीये, राईट. बरेच जण म्हणतात अरे सर, हे ब्रोकर्स लोक जे असतात, राईट, ते एक प्राइस इन्क्रीज करून मग ते कस्टमरला सांगतात. बघा, आमची रिअल इस्टेटची फर्म आहे आणि आम्ही रेरा रजिस्टर्ड रिअल इस्टेट कन्सल्टंट आहोत, राईट. आमच्या युट्यूबच्या व्हिडिओज तुम्ही जर पाहिले तर लगभग 224 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये फक्त आपण 4 ते 5च लँडचे व्हिडिओज टाकलेले आहेत. ह्याचं मागचं रिझन का, तर ते 4चे 5 पण एकदम क्लिअर कट टायटल आहे. म्हणजे आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की जो व्यक्ती आमच्याकडून घेणार आहे त्याला भविष्यामध्ये पुढे जाऊन कुठला लिगलिटीचा प्रॉब्लेम नको यायला. आणि जे सेलर आहेत आता आपल्या जे लँडचे, त्यांच्याशी आमचे खूप छान रिलेशन आहेत. त्याच्यामुळे कसं की जागा एकदम क्लिअर कट आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला की ज्यांचं स्वप्न आहे की बाबा फार्म हाऊस घेण्याचं आहे, बजेटचं काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्यासाठी हा फार्म हाऊस एकदम खूप छान आहे आणि वेल डेव्हलप. आणि येणारं 5 वर्ष जर आपण फ्युचर पाहिलं, सफाळे म्हणा, पालघर वगैरे हा एरिया, केळवा हा खूप वेळ डेव्हलपिंग आहे. आज जर आपण इथे गुंतवणूक केली ना तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगला ह्याचा बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. जागा एकदम छान आहे. आणि म्हणतात ना की तुम्हाला जर जेन्युनली जर असं एकदा व्हिजिट करायचं असेल ना, तुम्ही एकदा आवर्जून या, व्हिजिट करा. प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. आणि जर ह्याच्या प्राइसिंग विषयी जर सांगायचं झालं तर ओनर जे आहेत त्यांची जी डिमांड आहे ही 2,70,00,000 ची डिमांड आहे, राईट. ऑन टेबल बसल्यावर थोडंफार जे पण काय असेल ते म्हणे आपण करूया. ही याची प्राइस आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 5.75 लाख रुपये गुंठ्याने ही जागा मिळते, राईट. बट तशी जागा डेव्हलप पण केलेली आहे. म्हणजे स्वतः एक वॅकंट लँड घेणं 5-6 लाखामध्ये आणि त्याला डेव्हलप करण्यामध्येही तेवढाच खर्च आहे, राईट. वेल डेव्हलप आहे. तुम्हाला फक्त यायचंय, चावी घ्यायची आणि तुम्ही तिथे मस्त तुमच्या हिशोबाने स्विमिंग पूल वगैरे जे पण तुम्हाला काही करायचंय ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, राईट. म्हणून म्हटलं की एक शॉर्ट मध्ये तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन देतो. आणि जरी तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल ना, प्लीज तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचं नाव, तुमची रिक्वायरमेंट. आणि माझ्याकडे ह्याच्या व्यतिरिक्तही खूप चांगले चांगले ऑप्शन्स आहेत अवेलेबल कमी प्राइसिंग मध्ये, राईट. तुम्हाला त्याच्याविषयी जर माहिती जाणून घ्यायची असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला. मी तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय आवर्जून करेन. पुन्हा तुम्हाला एकदा सर्वांचं धन्यवाद. तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहिला. तुम्हाला काही हेल्प लागली प्रॉपर्टी रिलेटेड तुम्ही आवर्जून मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला प्रॉपर बेस्ट गाईड करेन, जेणेकरून तुम्हालाही खूप चांगल्या प्राइस मध्ये चांगली प्रॉपर्टी आणि तुमचं स्वप्न इथून पूर्ण होणार. धन्यवाद.